जय गजानन. तुम्ही बऱ्याचदा माझ्या तोंडून ऐकलं असेल की तुमच्या एंजल्सला सांगा. तसे आपले गार्डियन एंजल्स असतात, जे दोन गार्डियन एंजल असतात, जे आपल्या सोबतच कंटिन्यू असतात, आपल्यासोबत राहतात, ते आपल्यासोबत झोपतात, उठतात. फक्त ते आपल्याला दिसत नाही, प्रत्येक गोष्ट दिसत नाही म्हणजे याचा अर्थ ती नसतेच असं नाही आहे. हवा कुठे दिसते पण मग ती असतेच, श्वास कुठे दिसतो पण तो येतो जातो. तसेच ह्या पण काही गोष्टी आहेत, निसर्ग आहे. निसर्गाच्या गोष्टींवर आपल्याला जज करण्याचा काही अधिकार नाही आहे. पण हो, जर तुम्ही विश्वास ठेवला तर सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह होत जातात. आपल्या एंजल्स असतात. मग बरं, आता तुम्ही म्हणाल की एंजल्सचं इन्व्होक कसं करायचं, म्हणजे एंजल्सची कनेक्टिव्हिटी कशी करायची. तर गार्डियन एंजल्सची कनेक्टिव्हिटी करायला कुठलीच मोठी काही गोष्ट लागत नाही. तुम्हाला फक्त नॉर्मली बोलायचं आहे. ते तुमच्यासोबत असतात पण कधी इंटरफिअर करत नाही. सो नॉर्मली तुम्हाला बोलायचं आहे. सकाळी उठल्यानंतर बोला की दिवसभर तुम्ही त्यांच्याशी गप्पाही मारू शकतात. तुम्ही त्यांना तुमचे सगळे प्रश्नही सांगू शकतात. कुठलीही गोष्ट झाल्यानंतर तुम्ही त्यांना बोलू शकतात की एंजल्स तुम्ही या, आय इन्वोक टू यू, तुम्ही या, मला माझ्या आयुष्यामध्ये असा काही प्रॉब्लेम होतो आहे, मला या गोष्टीची नीड आहे, मला ही गोष्ट हवी आहे, माझ्यासाठी ही गोष्ट सोपी करून द्या. एंजल्स प्लीज मला हेल्प करा. ग्रॅटिट्यूड मोडमध्ये जायचं आहे. प्लीज, थँक्यू, हे असे जे काही शब्द आहेत, सॉरी, या काही शब्दांचा तुम्हाला वापर करायचा आहे. सवडीनुसार जसं तुम्हाला वाटलं की सॉरी एंजल्स, माझ्याकडनं चुकी झाली, प्लीज मला माफ करा, माझ्या आयुष्यामध्ये ही चुकी मी परत करणार नाही, सो मला याचा कुठलं नुकसान व्हायला नको, प्लीज मला मदत करा, थँक्यू तुम्ही माझ्यासोबत असल्यासाठी. ह्या काही गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत. या काही गोष्टींचा वापर करायचा आहे. एंजल्सचा इन्वोक करणं खूप मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही जर एकदाचं तुमची कनेक्टिव्हिटी त्यांच्यासोबत झाली तर, आणि एक तुम्हाला सांगते, जर तुम्हाला तुमच्या एंजल्सची कनेक्टिव्हिटी झाली हे जाणून घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला कुठे ना कुठे फेदर्स म्हणजे पंख मिळतील. पक्ष्यांचे असेल तर फेदर्स मिळतील. कॉईन्स अचानक तुम्हाला रॅन्डम जागेवर कुठेतरी कॉईन्स मिळतात, घरात नाही बाहेर कॉईन्स मिळतात. कधी कधी तुम्हाला नंबर, रिपीटेड नंबर असतील, एंजल्स नंबर असतील, जसं 11 11, 12 12, 10 10, 01 01, असे काही नंबर्स तुम्हाला रिपीटेडली दिसतील. आता प्रत्येक याचा मिनिंग वेगळा असतो, आता ते मी इथे सांगू नाही शकत. पण अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडत असतात. म्हणजे समजून घ्यायचं की एंजल्सलाही तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे, एंजल्स तुमच्यासोबत कनेक्ट होत आहेत चांगल्या पद्धतीने. तर त्यावेळेस फक्त तसं काही मिळाल्यानंतर त्यांना मनापासून थँक्यू म्हणायचं आणि फक्त सांगायचं की हो, तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.